नागपूरच्या अन्सार नगरमधील बोगस दवाखान्याचा भांडाफोड झालाय। डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ बहीण दवाखाना चालवत होते। कुठल्याही प्रकारचं वैद्यकीय शिक्षण नसताना रुग्णांवर उपचार केले जात होते। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलीस आणि पालिकेनं संयुक्त कारवाई केली आहे। बीपी मशीनसह वैद्यकीय साहित्य, इंजेक्शन्स, औषधं, सलाईन सगळं काही जप्त केलेलं आहे। दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। डॉक्टर साजिद अन्सारी हे क्लिनिक चालवायचे। त्यांचा 1.5 वर्षापूर्वी मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर 23 वर्षीय त्यांचा मुलगा जयद अन्सारी आणि बहीण समन अन्सारी हे क्लिनिक चालवत होते। दोघांचंही कुठलंही वैद्यकीय शिक्षण झालेलं नाहीये, मात्र आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर ते हे क्लिनिक चालवत होते। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात तक्रार केली आणि आता या दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे। क्या काम करते हैं?